नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. कारण आज आपण बोलणार आहोत आई आणि मुलगी यांच्यातील मैत्री या विषयावर. कारण जेव्हा आपली मुलं मोठे होतात ना, तर ते बऱ्यापैकी आपल्याशी गोष्टी शेअर करत असतात. आणि खास म्हणजे जेव्हा मुलगी आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत असते, तेव्हा तिच्यात आणि आपल्यातला संवाद वाढतो. आणि मग एकमेकींचे विचार आपण मांडत असतो. आणि मग हळूहळू मुलगी आपली मैत्रीण बनायला लागते. आणि तसंही आपल्याला आहे ना, मुलगी ही देवाने दिलेली एक सुंदर भेटच असते असं मला वाटतं. कारण जेव्हा ती आपली मैत्रीण बनते ना, तेव्हा आयुष्य आणखी सुंदर आणि आनंदी व्हायला लागतं. कारण मुलगी जेव्हा मैत्रीण बनते ना, घरात फक्त मुलगी नसते, तर एक विश्वासू साथी, हसण्याचं कारण आणि मन मोकळं करण्याची जागा मिळायला लागते. ती आपल्याला समजून घेते आणि तेव्हा तिच्यात फक्त मुलगी नाही, तर एक जिवलग मैत्रीण आपल्याला सापडायला लागते. कारण मुलीचा हट्ट असतो की आपल्या आईने नेहमी चांगलं राहावं, आनंदी राहावं आणि आयुष्यात पुढे जावं. तिच्या काळजीत ना प्रेम असतं आणि तिच्या शब्दात ना आपल्यासाठी असलेली जिव्हाळ्याची भावना दडलेली असते. कारण मुलीचा हट्ट काही हा हट्ट नसतो, तर तो आपल्याला चांगलं, सुखी आणि यशस्वी पाहण्याचा तिचा असा प्रेमळ एक प्रयत्न असतो. कारण एक चांगली मुलगी ती नेहमी आपल्या आईसाठी खंबीरपणे उभी असते. तिला माहिती असतं की आपल्या आईने खूप सगळ्या गोष्टीत मन मारलेलं असतं आणि मग ती जेव्हा मोठी होते ना, मग आईचा ती आधार बनायला लागते. आणि तसंही ना, मुलगी आईसाठी फक्त लेकरू नसते, तर तिची जीवाभावाची मैत्रीण, आधार, तिचा अभिमान आणि तिच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग असते. मुलगी मोठी झाली ना, तरी आईच्या हृदयात ती कायम लहानच राहते. आणि आईच्या डोळ्यातील आनंद शोधणारी आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू जपणारी मुलगी म्हणजे आईची खरी श्रीमंतीच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.